नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 21 ऑगस्ट. आजच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुधाकरराव नाईक यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. सुधाकरराव नाईक यांचा जन्म 21 ऑगस्ट 1934 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावात झाला. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून आलेल्या सुधाकरराव नाईक यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले, त्यामुळे शेतकरी, ग्रामीण जनता, पाणी टंचाई आणि गावाच्या विकासाशी संबंधित समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या. याच अनुभवाचा त्यांच्या पुढील सार्वजनिक जीवनावर मोठा प्रभाव पडला. सुधाकरराव नाईक यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. पुढे ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आले. आपल्या कार्यक्षमतेमुळे त्यांनी राज्य सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. 25 जून 1991 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विकास, शेती, पाणी आणि जलसंधारणाच्या प्रश्नांना विशेष महत्त्व दिले. महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पाणी टंचाई आणि दुष्काळाची समस्या गंभीर होती. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत पाणी मुरवणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. शेतीला पाणी मिळाले तर शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकते आणि गावांचा विकास वेगाने होऊ शकतो. म्हणून सुधाकरराव नाईक यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र दिला. जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून म्हणजे 2026 पासून सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधाकरराव नाईक यांनी भारताचे केंद्रीय कृषी मंत्री म्हणून राष्ट्रीय पातळीवरही जबाबदारी सांभाळली. यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्याचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली. अशा प्रकारे राज्याच्या राजकारणापासून राष्ट्रीय राजकारणापर्यंत आणि राज्यपाल पदापर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सुधाकरराव नाईक यांचे व्यक्तिमत्व ग्रामीण महाराष्ट्राशी घट्ट जोडलेले होते. सामान्य माणसाच्या समस्या समजून घेणे, ग्रामीण विकासाला प्राधान्य देणे आणि पाण्याचे महत्त्व ओळखणे ही त्यांच्या कार्याची काही ठळक वैशिष्ट्ये होती. दिनांक 10 मे 2001 रोजी मुंबई येथे सुधाकरराव नाईक यांचे निधन झाले. 21 ऑगस्ट हा सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन. त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक योगदानाला आदरपूर्वक अभिवादन करूया. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सुधाकरराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, सुधाकरराव नाईक यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे सुधाकरराव नाईक यांचा जन्म 21 ऑगस्ट 1934 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावात झाला. दुसरा प्रश्न, सुधाकरराव नाईक यांनी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी केव्हा स्वीकारली? बरोबर उत्तर आहे दिनांक 25 जून 1991 रोजी सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. तिसरा प्रश्न, सुधाकरराव नाईक यांनी कोणता मूलमंत्र दिला? बरोबर उत्तर आहे सुधाकरराव नाईक यांनी पाणी अडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र दिला. चौथा प्रश्न, सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, सुधाकरराव नाईक यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे दिनांक 10 मे 2001 रोजी मुंबई येथे सुधाकरराव नाईक यांचे निधन झाले. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आले आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.